एकादशी आहे, त्याच्यामुळे मी सकाळ सकाळी आज तुळशी मातेचं पूजन करणार आहे. कसं म्हणलं चहा? श्रीहरीची सृष्टी खूप सुंदर आहे. मी आणि मावशी डोंगरावर चाललो फिरायला. त्याला फुलं तर भरपूर आलेली आहेत, पण एवढं मोठं हॉटेल आहे. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज एकादशी आहे, त्याच्यामुळे मी सकाळ सकाळी आज तुळशी मातेचं पूजन करणार आहे. तुळशी मातेला जल नाही अर्पण करणार. आज असं म्हणतात की आज तुळशी माता पण एकादशी उपास ठेवत असते, त्याच्यामुळे तिला जल अर्पण नाही करणार आहे. मी तिच्यातला पूजा करणार आहे. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी सकाळचे 8 वाजले आहेत आता, आणि मी आता टेरेसवरती चाललेली आहे. टेरेसवरून आल्यानंतर मग मी स्वयंपाक करणार आहे. भाजीसाठी मी भेंडी इथं धुवून ठेवलेली आहे, आणि टेरेसवरती जाताना मला एवढं सगळं साहित्य घेऊन जावं लागतं. ही मॅट, पाण्याची बॉटल, ट्रायपॉड, तांदूळ एवढं सगळं घेऊन जावं लागतं. तर मी काय करणार, आता हे तांदळाचे एक पॅकेट ना वरतीच ठेवणार आहे टेरेसवरती साईडला. आधी फोन तिची जाते. श्रीहरीची सृष्टी खूप सुंदर आहे. हळूहळू सूर्यनारायण वरती येत आहेत. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीदम भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. अंजी, आज मी चपातीच बनवली नाही कावळे मामा अजून. आप तो चिल्ला रे हो. चपाती बनवल्यानंतर आणते तुमच्यासाठी. गोविंद बोलो हरी गोपाल राधारमण हरी गो. चला आता व्यायाम करून घेते. स्वयंपाक करायचा आहे, मंदिरात सुद्धा जायचं आहे. चला तर मग व्यायाम झालेला आहे, आता घरी निघते. सकाळ सकाळी देवाचे भजन ऐकण्यामध्ये खूप आनंद असतो. मी आता देवाचं भजन लावते अगोदर, आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करते. आमच्याकडे हा छोटासा स्पीकर आहे. कौसल्या जटाजूट मध्ये स्फुरदांगवारीं. पंडजी देवासाठी महेशं सुरेशं सुरारातिनाशं. ये लो पंडजी, जल्दी से खाओ, मंदिर चलना है अपने को. गरीब बच्चा आज कपड़े पहन के बैठा है खाना खाने. नामस्मरण झालेला आहे, आणि इथं भांडी घासलेली आहेत. किचन आपण स्वच्छ केलेला आहे. आता मी, मना आणि फोंडेजी मंदिरात चाललेलो आहोत. मंदिरात देवाचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या नवीन घरी चाललेलो आहोत. नवीन घरी नवीन नाही, मना म्हणतात नवीन नाही म्हणायचं, त्याला दुसरं घर म्हणायचं. तर आम्ही दुसऱ्या घरी चाललेलो आहोत. तर मना म्हणला की आज मुक्काम करूया तिथं. म्हणलं ठीक आहे. तर मुक्काम करायचं म्हणल्यानंतर थोडंसं राशन घ्यावं थोडं थोडं. तर मी इथे शेंगदाणे, खोबरं, आज माझी एकादशी आहे त्याच्यामुळे भगर पण घेतलेली आहे. आतापर्यंत काही खाल्लं नाही. देवदर्शन करणार आणि नंतर मग मी फळं खाणार आहे, तेही घेतले बरोबर. तर हे पीठ आहे बाजरीचं, आणि ह्या किटलीमध्ये दूध घेतलेलं आहे, कारण दूध खूप शिल्लक आहे. इथं फक्त दादूच आहे. दादू किती खाणार आहे दूध किंवा पिणार आहे, म्हणून ह्या किटलीमध्ये दूध सुद्धा भरून घेतलेलं आहे. आता हे ठेवते सगळं पिशवीमध्ये आणि निघतो आम्ही. हो, येऊ का बाळा? पीठ सांडले रे, झाडू मार नंतर. ठीक आहे, अच्छे से रहियो. हां, आणि कामं कर, जेवण कर. रडू नकोस हा. आम्ही येतो उद्या संध्याकाळी. चलाच बाबू, चलो. ही बॅगा घ्या, मी एक घेते. ही दे मला. हा, दुधाची किटली मी घेते. ह्या पिशवीमध्ये मी किटली ठेवलेली आहे. आता दूध नाही सांडणार. लायसन आहे का? लायसन. चला निघायचं. पंडितजीने आज नवीन ड्रेस घातलेला आहे. पता नाही क्यों, क्या विचार है इनके. वरती काय चाललेत? चावी आणली मनाने. आता नाही म्हणतो यायचा. नाही, आता यायचंच तू.
आज तुझा मूड होता मगाशी यायचं, आता निघालोय तर चालायचं गपचूप. देवासाठी 2-4 फुलं घेते. इथं आहेत फुलं. वा वा वा, बरं झालं देवासाठी फुलं मिळाली. बास झाली एवढी. कोंडाजी चक्क 10 मिनिटं त्या शिडीवर थांबलेले बोलत. पता नाही हमको. दुसरी वेळेवरती जायची 10 मिनिटं चक्क ते जिन्यावरती थांबलेले बोलत. फुलं सुकली, मी इथं अशी वाट बघत थांबले. चला 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 करून आणि मस्त गप्पा मारत बसले. पप्पा कसा गुस्सा बहुत ज्यादा फोंडेजी का. मंदिर बंद होऊन जाईल 12 वाजता. आता 11:30 वाजून गेलेले आहेत. 11:15 झाले असतील कदाचित. एक तर मंदिर बंद झालं 10 वाजता, आता दुसरं 12 वाजता बंद होतं. म्हणा पप्पांना फोन लाव रे. फोंडेजीने हद्द केली आज. हद्द म्हणजे हद्द जबरदस्त. नको रे नको, फिर से परेशान मत कर. फोंडेजी मग वैताग लागते. खाली येऊन थांबले आम्ही किती वेळ झालं. चल फोंडेजी, मला खूप राग आला तुमचा, जबरदस्त राग आला. किती वेळ आम्ही वाट बघायची. फुलं पण सुकून गेलेली आहेत. आवाज येतो वरनं. मी जाताना सांगितलेलं तुम्हाला की चावी घेतली. रखवालदारी इथं झोपलेले आहेत गेटच्या समोरच. करा करा, अशीच रखवालदारी करा. पाणी कुठून येतं काय माहित, एवढ्या भागातूनच येतं पाणी. पोहोचलेलो आहोत मंदिरामध्ये. बरं झालं उघडं आहे मंदिर. चल. श्री कृष्ण भगवान की जय. राधे श्याम राधे श्याम 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 राधे 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 राधे. साधू बाबाचं दर्शन घेतो आता आम्ही. कृष्ण जय हो साधू बाबा की. छान वाटतं ना मंदिरामध्ये बसल्यानंतर. खूप असं शांती मिळते. इथंच राहावंसं वाटतं. संन्यास घ्या, मंदिरामध्ये सेवा करा. चला आता आम्ही निघतोय. फोंडेजी मला काहीतरी सरप्राईज देणार म्हणतात. मला जाईल आमच्या नवीन घरी, दुसऱ्या घरी. आम्ही दुसरीकडे जाणार आहे. तिथून मग आम्ही आमच्या नवीन घरी जाणार आहे. वाकडलं का कोणी सांगा, खरं काम सांगा. त्याच्यामध्ये मी नवीन कपडे घातलेले. काय सरप्राईज आहे? मला कपडे नाही म्हणून घातले. राम किती जुने कपडे, नवीन कपडे घातले आणि मला काय काम नाही वाकडलं. असंच जायचं. बघू आता काय दाखवणार आहे. काय दाखवणार नाही. व्यवस्थित गाडी चालव, हळू जा. मला प्रॉपर्टी एक्सपोमध्ये घेऊन आलेले आहे सरप्राईज म्हणून. पण जे आपल्याला घर आहे ना, त्याला घर घ्यायचं मग टाईमपास. काय विचार केला? 2 BHK तर नाही घ्यायचं ना. फक्त आणलं मला इथं खूप अच्छे जगा घेऊन जात नाही, कुठे घेऊन जात आणलं तुला अशा ठिकाणी घेऊन आणलं. म्हणजे काय काय फोंडेजीने आवडलं नाहीये त्या. आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या दुसऱ्या घरी. मना तर पोहोचलेला आहे मागाशी. तिथं एवढं मोठं हॉटेल आहे. 4th फ्लोअरला गेलेलो आम्ही. आणि हा कुठला एरिया आहे फोंडेजी? हिंजवडी वाकड. अच्छा, वाकडमध्ये आलेलो आम्ही. पोहोचलेलो आहोत आम्ही घरी. मला वाटतं झोपलेला आहे दरवाजा बंद करून. उन्हाची तीव्रता खूप वाढलेली आहे. नको कसं होतंय ऊन आता. मनाने झाडू वगैरे मारलेला आहे आणि झाडांना पाणी सुद्धा घातलेलं आहे. फोंडेजी अहो, इथं खड्डा कसं काय पडला? हे बघा, इथं घुस लागली काय? अरे राम, हे बघा, हे घुशीनं खाल्लंय आवळ्याचं झाड. एवढं उंच होतं आवळ्याचं झाड आणि आता बघा केवढं राहिलेलं आहे. आता नवीन पाली फुटलेली आहे त्याला. इथं खड्डा पडलेला आहे म्हणजे इथं घुस आलेली आहे. औषध आणले ना फोंडेजी तुम्ही बोला डिक्कीमध्ये. पारिजातच्या झाडाला सुद्धा नवीन पालवी आलेली आहे. अरे झोपलेला छान झोपाली का? मला आणून ठेवलेलं आहे सामान इथं. बरं झालं दुधाचं झाकण उघडून ठेवलेलं आहे. गॅसवरती दूध उकळायला ठेवलेलं आहे मी, कारण उन्हातून आलं ना आम्ही, तर दूध खराब होऊ नये म्हणून दूध उकळायला ठेवलेलं आहे.
आणि आता आम्ही फलार घेते. मस्त बाहेर बसून फळं खात आहे. झाली झोपाळा? काय करायला आलो तू इथं? एन्जॉय म्हणजे काय? एन्जॉय म्हणजे काय? एन्जॉय म्हणजे काय? फोन बघणे. हा सही 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 सही. हे फोन बघणे म्हणजेच एन्जॉय. झोप झाली, आता काय अभ्यास कर. सायंकाळचे 4 वाजलेले आहेत. आता मी, फोंडची आणि मना निवांत बसलेला आहोत आमच्या वरांड्यामध्ये. आणि समोरचा डोंगर सुद्धा सुंदर दिसत आहे. मागाशी उन्हामध्ये दिसत नव्हता, आता छान दिसत आहे. आणि इकडचा डोंगर थोडासा धुसट दिसतो आहे. शेवग्याच्या झाडाला फुलं तर भरपूर आलेली आहेत, पण शेंगा अजून नाही आल्या. चहा बनवू का? आज बिन मांगे चाय मिल रहा है आपको. हे का हा मेवा खावा. एवढा राहिलाय ना तर पुन्हा म्हणाल की मला दिला नाही कोण. हा मग मी आणलं ना, मला तुमची काळजी. खाने के लिए कुछ तो चाहिए ना तुम दोनों को. ये लो चाय 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 चाय. ये बाबा पडेल. म्हणू भाई ले ले. धन्यवाद, तुमचं देव कल्याण करू. धन्यवाद आपका, आपने हमें आशीर्वाद दे दिया. ओ माय गॉड. हा मग कसं बाळा? आता 6 वाजलेले आहेत. मी आणि मावशी डोंगरावर चाललो फिरायला. कुठपर्यंत जायचं मावशी? इथे लोकांनी कांद्याची पात सुद्धा लावलेली आहे. बरी आहेस ना? हा मग गावाकडे येतो ना आपण. आम्ही येतो शनिवार रविवार गावाकडे तर राहिला. एवढा असा चढ आहे वरतीपर्यंत. आम्ही मध्यंतरी जाऊ आणि नंतर परत येऊ. समोरचा रस्ता सुनसान आहे आणि वरती डोंगर असा. इकडची लेन पूर्ण झालेली आहे आणि सिमेंटचा रस्ता पण झालेला आहे. आपल्या इथं कधी होणार काय माहित. हे करवंदाच झाड वाटतं ना. करवंदाच्या झाडाला सुद्धा आत्ताच फुलं येत आहेत. हे वेगळंच कशाच तर झाड आहे. आम्ही घरी पोचता पोचता 7 वाजलेले आहेत. हांजी मच्छर चावतात बाळा तुला? अरे आत बसायचं ना मग. नाही ठीक आहे. काय बनवू स्वयंपाक? खाने में क्या बनाऊ? का बरं? रगडा पुरी खाणार आहेस तू? अरे वा वा, मजा येते रे. तो पप्पा इथं भाजी तोडते ते आणि आई इथं जेवण बनवते. फ्लॉवरची भाजी बनवलेली आहे. माझ्यासाठी भगर बनवणार आहे आणि 2 बाजरीची भाकरी. ओ माय गॉड. मस्त मस्त. आज नवीन घरामध्ये जेवण. मला ना पहिल्या दिवसाच्या जेव्हा मी आपण जेवण बनवलं होतं या घरामध्ये. हा